उत्तर प्रदेशच्या सीतापूर येथील काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे। एका महिलेने दाखल केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। लग्नाचे वचन देऊन 4 वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने राठोड यांच्यावर केलाय। या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। यानंतर आज राठोड यांच्या घरी पत्रकार परिषद घेत असतानाच उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। लग्नाचे वचन देऊन 4 वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत महिलेने पोलीस ठाण्यात राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची दखल घेत उत्तर प्रदेश पोलिसांनी राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 दिवसांनी राठोड यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सीतापूर येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती। राठोड यांच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान दावा केला होता की फिर्यादीने 4 वर्षानंतर हा खटला दाखल केला होता। राठोड यांना या प्रकरणात खोटे गवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही म्हटले होते। मात्र 23 जानेवारी रोजी सुनावणी करताना MP-MLA न्यायालयाने राठोड यांची याचिका फेटाळली होती। न्यायाधीश राजेश सिंह चौहान यांच्या एकल खंडपीठाने राठोड यांचा अटकपूर्व जामिनावरील सुनावणीनंतर त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते। तसेच आत्मसमर्पण करण्यासाठी 2 आठवड्याचा वेळ दिला होता। मात्र त्याआधीच राठोड यांना अटक करण्यात आली।